ना भाजी उठते कुलडूची भाजी नदीला. तर इतक्या बायका इथून भाज्या वगैरे घेतात. तर मग आईंना आम्ही सांगून दाखवलं होतं तिथे भाज्या घेतात वगैरे. तर आई म्हणे मला पण घेऊन जा. तर आज आईंना घेऊन जाते. तर त्यांना कसं भाज्यांची माहिती आहे. तर आज तुम्हाला माझ्या सासूबाई दिसतील ब्लॉग मध्ये. आणि उभी पण हेच राहते का कुलडूच राहते ही उभी. दोन्ही प्रकार राहतो ना गोल्याची ना पानांची. हा आणि नदीच्याच ठिकाणी मिळते. मी पण तोडली आईनी पण तोडली आणि आईंना माहिती म्हणून मला माहित झालं तर बघू शकतो एवढी भाजी. तर आई आणि पियाला तिकडे बसले आम्ही इकडे पण भाजी तोडतोय. तर एक छोटासा मिनी धबधबा आहे त्याच्याच ठिकाणी भाजी आहे कुलडूची बघू शकता. नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉग दीपाली धोम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर कियाला जायचंय आता. इतक्यात आवरलं माझं. तर मी एक ठिकाणी इतकी छान कानातले आणले होते बघू शकता. त्याचा कलर पण जात नाही. तर आता याच्यातले एक घालते मी जोड. हा मोठा बघू कसं दिसत. हा मस्त दिसत. तर छान दिसत आहे मस्त कानातले बघू शकता. तर मी आणले होते ते एका दुकानातून. छोट्या दुकान होतं एका बाईचं. तर तिथून आणले आणि कलर पण जात नाही. मी त्याच्या आधी बटरफ्लायचे घेतले होते. त्याचा अजून सुद्धा कलर गेला नाही पण एक हरवून गेला माझ्याकडून. तर मी परत गेली काल घेऊन आली. तर असे 3चा सेट आहे. कियाला पण येतील छान आणि दुखत पण नाही कान आणि मस्त छान क्यूट क्यूट दिसतात. तर तेच आवरलं. कियाला जायचंय घेण्यासाठी. आणि आजचा ब्लॉग असणार आहे. आज अ आम्ही बहुतेक जाऊ संध्याकाळी. तुम्ही म्हणतो तेव्हा सासूबाई सासूबाई दाखवत नाही सासूबाई दाखवत नाही. तर आज सासूबाईंना घेऊन आम्ही जाणार आहे इथे काय म्हणता आपलं काय चांभारलेणीच्या डोंगराकडे. तर तिथे ना भरपूर भाजी आहे कुलडूची. याला काय म्हणता नदीला. तर त्यांना आम्ही सांगून दाखवलं का तिथे बायका तोडत होत्या खूप. आता आम्ही त्यांना विचारलं होतं एकदा. तर ते म्हणे कुलडूची भाजी. मग आईंना आम्ही सांगितलं. आई म्हणे मला पण घेऊन जा एखाद दिवशी. मग आज म्हटलं घेऊन जाऊ. तर बघू काय कसं काय किती भाजी निघते काय बघू तिथे गेल्यावर. तर आता 2 वाजले आहे. याला घ्यायला जायचंय आणि आल्यानंतर मग भाकरी पण करायची माझ्यासाठी जेवायला. घर तर आवरलेलं. पडदा लावायचा आहे आणि मध्ये खिडकीमध्ये बघू शकता भरपूर पसारा आहे. तर वैभवचंच आहे ते टूल्स वगैरे सगळे. पडदा लावून द्यायचा आहे. बघू आता मला येतो की नाही लावता. कारण इतका हेवी आहे ना खूपच जड आहे. तर लावता आला तर लावेल नाही तर वैभव आले का तेव्हा लावेल. तर असा प्लॅन आहे आजचा. तर बघू तिकडे जाऊ मस्त मजा करू. मुलांना पण घेऊन जाऊ. मुलं पण नदीवर खेळतील आणि सासूबाईंना घेऊन जाऊ. सासूबाई आता बघतील आहे की नाही ती काय म्हणता भाजी. सासूबाई म्हणजे मी आईच म्हणते त्यांना. तर आई बघतील तिथे भाजी कुलडूची आहे की नाही खरंच. कारण त्यांना विश्वास नव्हता की एवढ्या जवळ आपल्या इथे भाजी असणार. पण मग बायका तोडत होत्या त्या दिवशी भरपूर भाजी. काय म्हणता आपले मशरूम वगैरे ते सुद्धा तोडत होते. पण मशरूमची कशी आपल्याला माहिती नसते. पण कुलडूची भाजी वगैरे ती माहिती मला कशी दिसते. पण एकदा आईंना दाखवून देऊ कशी असते आणि मग जाऊ. मुलांना पण घेऊन जाऊ. आणि आजचा ब्लॉग असाच असणार आहे व्हेजिटेबल हंटिंग. ती पण रानभाजी. तर तेच वैभव गेले दुपारी येतील आणि मग दाखवेलच तुम्हाला. आज इतका उशीर होऊन गेला की याला घेऊन आली. आता माझ्यासाठी करते नागलीची भाकर. गरम पाणी करत ठेवलं. आता नागलीची भाकर करते. जेवण करणार आणि मग संध्याकाळी 4 साडेचार वाजता जाऊ मस्त भाजी तोडायला रानभाजी हंटिंग. तर सासूबाईंसोबत ते पण. तर चला आता भाकरी करून घेते. आणि आज केलेली आहे भाजी आपली तांदुळक्याची भाजी. आणि वैभवला टिफिन मध्ये मस्त मशरूम दिले होते. जे स्टार मॉल मधून आणले होते ते मशरूमची भाजी. थोडी सर्दी वाटते मला पण.
चला सकाळी ना थोडंसं खाल्लं होतं म्हणून आता भूक नाही. तर आता भूक लागली तर आता करते मी नागलीची भाकर आणि मस्त तांदूळची भाकरी. चला तर इथे आता संध्याकाळचे वाजले 3:30 आणि आता आम्ही चाललेलो आहे चांभारलेणीकडे. चांभारलेणीकडे नदी आहे, तिथे मुलांना खेळायला घेऊन जातो. तुम्हाला माहिती नाही मी 2 एक वेळेस दाखवलेला आहे. पण तिथे ना भाजी उगते, कुरडूची भाजी नदीला. तर इतक्या बायका तिथून भाज्या वगैरे घेतात. तर मग आईंना आम्ही सांगून दाखवलं होतं तिथे भाज्या घेतात वगैरे. तर आई म्हणे मला पण घेऊन जा. तर आज आईंना घेऊन जातोय. तर त्यांना कसं भाज्यांची माहिती आहे. तर आज तुम्हाला माझ्या सासूबाई दिसतील ब्लॉगमध्ये. तर आता आम्ही थोड्या वेळाने निघतोच, आवरलेलं आहे मी. चला आणि आपण मस्त भाजी हंटिंग करू, रानभाजी, ते पण कुरडूची. तर चला आता मस्त चाललोय आहे आणि आता गाडीच घ्यावी लागणार मोठी, कारण ना त्याच्यात मुलं सगळे येणार आहे. म्हणजे माझ्या जावीचा मुलगा पण आणि विहान, कियारा आणि आई आणि मी आणि वैभव जाणार आहे. तर तेच चला मस्त जातोय. मागे सगळे बसलेले, आईन ते बसलेले आहेत. आणि तुम्ही खूप कधीचे म्हणत होते की तुझ्या सासूबाईंना दाखव दाखव. तर त्या कशा कॅमेरा शाय जास्त येत नाही, त्यांना फोटोज वगैरे काढायला खूप आवडतं. आणि त्या इतक्या सपोर्टिव्ह आहे ना, त्या सुद्धा माझे व्हिडिओ बघता किंवा लाईक करता, इंस्टाग्रामचे व्हिडिओ बघतात, लाईक करता. तर ह्या आहे माझ्या सासूबाई आणि त्या आता मस्त आवरून आल्या. मी ताशीच आली नसती पटकन. आणि त्या मस्त साडी बिडी घालून पर्स पाणी वगैरे घेऊन आल्या. तर कसं मुलांना पिकनिक सारखं पण तिथे स्पॉट आहे, म्हणजे गार्डनला नेण्यापेक्षा हा छान स्पॉट आहे. चांभारलेणीच्या पायथ्याशी इतके येतात ना घेऊन लहान मुलांना तिथे. आणि बायका पण इतके येतात ना. तर बायका एक दिवस तोडत होत्या भाजी, तेव्हा आम्ही विचारलं की कोणती भाजी. तर त्या बायका म्हणे की ही कुरडूची भाजी आहे, आम्ही नेहमी नेतो. आणि तर तेच मग आईंना आम्ही सांगून दाखवलं आणि मग आई पण म्हणे एक दिवस मला पण घेऊन जा. तर आता आम्ही आलेलो आहे. त्या दिवशी भारी लागली होती ना भाजी, मस्त लागते ती भाकरी सोबत भारी नागलीच्या. इथेच खूप कवळीची भाजी इकडेच उगा. हा आणि उभी पण हेच राहते का, कोणतीच राहते ही उभी. ते वेगवेगळा राहते. दोन्ही प्रकार राहतात ना, ही भाजी चांगली गोल्याची ना पानांची. हा हिरवीगार आणि लांब पुढे पाण्या राहतात. हा भारी लागते ना. हा बघू दे. हा नको ह्याच्यात टाक, फक्त पकडून दाखवा. काळ्या कलरचा खेकड पकडलाय ने, नारंगी मशरूम. खाऊन चला पुढचा. काळ्या पकडावं. भाई तोडतो काही म्हणे गोल पानांची चांगली असते ही. तर त्यांनी दाखवली कशी असते. तर आता तोडतोय आम्ही, खूप आहे. Under the boughs where the shadows play, the wind hums songs at the break of day. Whispering pines, secrets untold, carrying tales only the forest holds. Moonlight spills through the velvet bark, etching patterns, leaving its mark. The roots stretch deep, the earth's gentle sigh, a lullaby sung to
शेतामध्ये मासे राहिले ना. While rivers whisper truth as they flow down, and their songs entwine with the trees that stand, knotted in time by nature's hand. Each echoing step on the forest floor opens a world तर इथे मस्त खूप भाजी तोडून झालेली आहे आणि नदीच्याच ठिकाणी मिळते. मी पण तोडली, आईने पण तोडली आणि आईला माहिती म्हणून मला माहिती झालं तर बघू शकतो. yet brimming with sound. तर ही आहे In the कुर्लीची arms रानभाजी. of solitude, तर आता पुढे बघू ना, जाऊन बघू आपण हा. oh, whispering pines, sing me your tune. Caught in the rhythm, the stars and the moon teach मस्त ऊन पडलेलं आहे आणि तर भारी वाटतंय ना इकडे फिरायला, एकदम थंड थंड गार. थोड्या वेळाने आता सुट्टी येतील, लहान मुलांना घेऊन येतात बायका इकडे फिरायला वगैरे. बघू शकता किती मस्त दिसतंय. तो चांभारलींचा डोंगर आहे आणि त्याच्याच पायथ्याशी अशी मस्त डोंगरातून नदी वाहते. नदीच्या काठीच भाजी उठते ती कुरडूची रानभाजी. इथे पण भरपूर ठिकाणी. कियारा तर ना ही कुर्डूची भाजी आहे ना, अशी नदी असते ना त्याच ठिकाणी उठते. नदीच्या काठावर बघू शकतो अशी उगलेली आहे मस्त छान मस्त. ही आईमुळे मला माहिती झालं नाही, तुम्हाला कधीच माहित नव्हतं. तर आता गणवेश मी मस्त टोकणार भाजी आणि ती भारी लागते ना, तांदूळ किती भारी लागते, दहीच लागते सेम. आणि याचा असा फायदा आहे की याच्याने रक्त साफ होतं ह्या भाजीने आणि ऑर्गॅनिक बिनखताची आणि मस्त नदीच्या ठिकाणी उगते. तर आता मस्त तोडून घेते, भरपूर भाजी तोडलेली आहे. तर अजून अजून जाऊन असंच आम्ही नदीने जातो आणि मस्त बघतो आणि तोडून घेते. ते मुलं मस्त फिरताय नदीच्या ठिकाणी.
मस्त भाजी तोडून झाली आहे आणि आई तिथे बसल्या, मुलं मस्त खेळत आहे. मुलांचं मस्त खेळणं होतं इकडे. भरपूर येतात असे बायका भाज्या तोडण्यासाठी. ज्याला त्याला माहिती आहे ना कुल्लूची आई ते तोडतात. तर असं दिसतंय मस्त, इतकं छान वाटतं. दुपारी यायचं मस्त पैकी असं हिवाळ्यात इतकं भारी ना. हा? पाणी नाही ना करून ठेवू ना स्पॉट. इथे तर धबधबा आहे छोटा. तर आई आणि सियारा तिकडे बसले, आम्ही इकडे पण भाजी तोडतोय. तर एक छोटासा मिनी धबधबा आहे, त्याच्याच ठिकाणी भाजी आहे कुर्दूची. बघू शकता छोटासा धबधबा आहे आणि इथे अशी भाजी उरलेली आहे कुर्दूची. एकदम ऑर्गॅनिक, ताजी आणि स्वच्छ भाजी. धबधबा आणि तुम्हाला भाजी दाखवते. इथे आहे बघू शकता इथे ही भाजी आणि ते ना बायकांनी तोडलेली आहे म्हणून साईडची तोडून घेऊ आणि तो इथे असं धबधबा. तिथे पण भाजी आहे, इथे भाजी ही पण भाजीच आहे बघू शकतो. तर असा धबधबा आहे बघू शकता. याची भाजी तोडली आणि इथे सुद्धा भाजी आहे कुल्लूची. तर तुम्हाला कसं वाटलं आज रानभाजी हट्टी माझ्या सासूबाईंसोबत. मी इकडे तर काय करता येईल. मस्त पीसफुल वातावरण आहे आणि अशी नदी वाहते छोटी नदी, त्यालाच लागून भाज्या आहे. कुर्दूची भरपूर आहे, किती तोडावी किती नाही, कारण इतकी भाजी आहे ना. आणि मला तर माहिती पण झाली कशी भाजी दिसते. तर अशा प्रकारे भाजी दिसते ही कुर्दूची. दोन प्रकार असते, एक गोल पानांची आणि उभ्या पानांची. मी दोन्ही घेतलेले आहेत एकत्रच. आणि सासूबाईंनी पण भरपूर तोडली. आता मी अजून इकडे बघते. तर अशी नदी आहे, नदीच्या ठिकाणी बघायचं तर अशी बघू शकता असं झाड दिसतं कुर्दूच्या भाजीचं. तर मग आपण अशी तोडू शकतो. तिथे तोडून घेते मी. इकडे भारी आहे ना अजून एकदम असं उथळ आहे ना. ते तिकडे जाऊ काय करतं बरं. पण ती
मजा केली ना. चला भरपूर भाजी तोडून झाली आणि आई तोडतातच अजून. पाऊस ही बहुतेक पूर्ण काळं होऊन आलेलं आहे वरती सगळं आणि ती भरपूर भाजी तोडली. मग अरे हळू. यारा भारी वातावरण झालंय मस्त एकदम मजा आली ना. काय रे करून घेऊ का दमला. चल पाठीवर चल. बस पाठीवर चल. म्हणून त्याला आणत नाही कळलं का तुला. तर मस्त अशी मजा करत करत आज चाललो. तुम्ही म्हणत होते आज सासूबाई दाखवत नाही सासूबाईंना आज दाखवलं ब्लॉग मध्ये. जास्त ते बोलत नाही कॅमेरा शाय आहे त्याच्यामुळे. तुम्ही बघू शकता बायका कशा चालल्या आता. त्या पण अशा फिरतील वॉकिंग करतील भाजी वगैरे तोडून देतील. पण त्या आधीच आम्ही इतकी भाजी तोडून घेतलेली आहे नदीमध्ये. आणि आता चाललेलो आहे चहा प्यायचा आहे संध्याकाळचे. आता 5 वाजले असतील 5 साडेपाच. पुढे जाते का माझ्याकडे पिशवी आहे त्याच्यात छत्र्या वगैरे घेतली होत्या आणि भाजी आहे. आईन ते येत आहे मागून. तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा कमेंट करून. थोडा वेगळा ब्लॉग होता आज. तर इथे एवढी भाजी तोडलेली आहे. आईंनी पण भरपूर तोडली. मग आता ती माझ्या जागेला खाली देतील ती भाजी. आणि बघू शकता कुरडूची भाजी ऑर्गॅनिक नदीवरची रानभाजी. तर मस्त छान व्लॉग होता. मला आवडतं असं जंगलामध्ये फिरायला वगैरे. आणि आईंमुळे मला कळतं की कोणती भाजी खावी कोणती नाही. तर त्या जी भाजी तोडत होत्या त्या तिथे मी तोडत होती त्या मला दाखवत होत्या की ही तोडायची. मग मी नंतर हे केलं की हा हीच तोडायची. मग नंतर मला आली भाजी तोडता. आणि तीच भाजी होती दुसरं काही नव्हतं तिथे नदीला. त्याच भाज्या खूप होत्या कुरडूच्या. तर आता फ्रीजमध्ये ठेवून देते. मस्त येताना चहा वगैरे घेतला आणि माझी ना चार्जिंग संपली तर शूट करायचं राहून गेलं. चला